मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा खेरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण खूप दिवसांनंतर भेटतोय आणि या खूप दिवसांनंतर भेटण्यामागचं कारणही अगदी तसंच आहे. ते म्हणजे एक महत्त्वाचा शासन निर्णय. कोणता तो शासन निर्णय? मी परवाच तो शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील शेअर केला होता आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांनी तो शासन निर्णय वाचला सुद्धा असेल. मग आता त्याचा नेमका अर्थ काय आहे? कोणकोणत्या संवर्गाच्या भरती एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे लोक जे मला जोडले गेलेले आहात, ती म्हणजे तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी. मग आता ही भरती सुद्धा एम-पी-एस-सी मार्फत होणार का? हा जो प्रश्न इतके दिवस आपल्या सगळ्यांना पडला होता, त्या प्रश्नाची आणि त्यासोबतच आणखी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. सगळ्यात पहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 2024ला शासन निर्णय एक झाला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं, की गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाची पदभरती सुद्धा आता एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे. मग ही भरती आत्तापर्यंत कुठून होत होती? तर यातल्या बऱ्याचशा भरती प्रक्रिया ज्या होत्या, त्या खाजगी संस्थांमार्फत राबवल्या जात होत्या आणि मग त्याच्यामध्ये पारदर्शकता हवी वगैरे असे बरेचसे मुद्दे वारंवार उपस्थित केले जात होते. तर 2024ला आपल्याला अंशतः असं सांगितलं गेलं होतं, की एम-पी-एस-सीकडे ही भरती जाणार आहे. मात्र ती कशी होणार याबाबत काही क्लॅरिटी आपल्याकडे तेव्हा नव्हती. तीच आता आपल्याला या शासन निर्णयाने क्लॅरिटी दिलेला आहे. तर मग ह्या सगळ्या पदभरती ज्या आपण आता पुढे पाहणार आहोत, या एम-पी-एस-सीकडे देण्यामागचं कारण काय आहे? तर आपल्या सगळ्यांची तर तीच डिमांड होती, की मोस्ट ऑफ द ज्या काही खाजगी संस्थांमार्फत होणाऱ्या भरती आहेत, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक जो काही ताण येत होता, उमेदवारांमध्ये ताण कशामुळे येत होता? तर वेगवेगळे अभ्यासक्रम, वेगवेगळ्या परीक्षा, प्रत्येक परीक्षेची वेगवेगळी फी आणि मग जेव्हा मेरिट लिस्ट लागणार तेव्हा सुद्धा मला मार्क्स असून सुद्धा माझं सिलेक्शन का होत नाही? या सगळ्या प्रश्नांची न मिळालेली उत्तरं. या सगळ्यामुळे एकूणच उमेदवारांवरचा सुद्धा ताण वाढत होता आणि ह्याच्यामध्ये जी काही होणारी दिरंगाई असेल, त्याच्यामुळे प्रशासकीय सुद्धा अडचण होत होती. कार्यक्षमतेवर देखील परिणाम होत होता. तर या सगळ्याचा विचार करून आता महाराष्ट्र शासनाने हा जो नवीन शासन निर्णय काढला आहे, त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता सुद्धा आता मिळाली. 13 एप्रिल 2026ला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि 5 मेला आपल्या हातामध्ये शासन निर्णय आलेला आहे. बरं, मग आता याच्यामध्ये हा शासन निर्णय जर आपण पाहिला असेल, जवळपास 231 पानाचा हा शासन निर्णय आहे. तो तुम्हाला व्यवस्थित कॅटेगरी वाईज त्या संवर्गावाईज जर तुम्हाला पाहायचा असेल, तर तो आपल्या ग्रुपवरती आहे, टेलिग्राम ग्रुपवरती. मात्र यात आपल्या कामाचं जे आहे ते मी सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की राज्यसेवेची जी परीक्षा होते, ज्याच्यामधून गट आणि गट ब अशा काही पदं भरली जातात. त्या पदांबाबत फारसा संभ्रम आपल्या मनामध्ये नव्हता. पण आपल्या मनामध्ये संभ्रम असणाऱ्या गोष्टी म्हणजे गट व अराजपत्रित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गट क संवर्गाचं वर्गीकरण कशा प्रकारे होणार आहे. तर याच्यामध्ये ज्या परीक्षांसाठी आपण सर्वजण तयारी करत आहात, तो म्हणजे गट क संवर्ग किंवा सरळ सेवा भरती आपण आजपर्यंत ज्याला म्हणत होतो, त्याच्यामध्ये 2 संवर्ग मेनली आपल्याला गेलेले दिसतात. म्हणजे थोडक्यात काय, की ज्यांचं काम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलचं आहे, म्हणजे दैनंदिन कामकाज ज्यांचं आहे, त्यांचा एक ग्रुप आता केलेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये ग्रुप बीच्या सुद्धा पोस्ट आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या आणि टेक्निकल पोस्ट काही आहेत. तर मग हे 2 वर्गीकरण करण्यामागचं कारण काय असू शकतं? तर जे डेली रुटीनचं काम आहे, जे प्रशासकीय कामकाज आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये कुठल्याही स्पेसिफिक एखाद्या शिक्षणाची, एखाद्या डिग्रीची गरज नसते. मात्र जे तांत्रिक आहे, जे टेक्निकल काम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक डिग्रीची आवश्यकता असू शकते. म्हणून त्यांनी हे 2 संवर्ग केलेले आहेत. मग आता ह्या संवर्गामध्ये कोणकोणती पदं आहेत? तर जर तुम्हाला पाहायचं असेल, तर प्रशासकीय संवर्ग त्या परिशिष्टामध्ये 28 ते 44 या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत आणि जे टेक्निकल संवर्ग आहेत, ते तुम्हाला 45 ते 73 या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. ते तुम्हाला जी-आरमध्ये पाहायला मिळतीलच. पण मग आता ह्याचा आपण अर्थ काय घ्यायचा? असे संवर्ग केले म्हणजे काय? आता समजा ज्या संवर्गामध्ये आपण मोस्ट ऑफ द मुलं आपण तयारी करत आहोत, ते म्हणजे प्रशासकीय संवर्ग. तर मग या प्रशासकीय संवर्गातली जी मुख्य पदं आहेत, लेखापाल, भांडार पाल किंवा ग्राम महसूल अधिकारी, तलाठी भरती किंवा लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, निरीक्षक, अधीक्षक, पर्यवेक्षक याच्यामध्ये इव्हन ए-एस-ओ ही सुद्धा पोस्ट याच्यामध्येच प्रशासकीय संवर्गामध्येच घेतलेली आहे, जी आत्तापर्यंत कंबाईन ग्रुप बी या परीक्षेतून भरली जात होती. मग या सगळ्याचा आपण अर्थ काय लावू शकतो? तर या संवर्गांची परीक्षा पद्धती एक होऊ शकते. म्हणजेच आत्तापर्यंत गट ब अराजपत्रित आणि गट क साठी ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा होत होत्या, त्याऐवजी गट ब अराजपत्रित आणि गट क साठी कदाचित एकच परीक्षा पद्धती राबवली जाऊ शकते एम-पी-एस-सी मार्फत. आता पुढे या शासन निर्णयामध्ये आपल्याला असंही स्पष्ट केलं आहे, की गट ब मध्ये
मुलाखतींची गरज नाहीये. गट अराजपत्रित जे आहे तिथे मुलाखतींची आवश्यकता नाही. म्हणजेच PSI सारख्या पदांना ज्या मुलाखती घेतल्या जात होत्या तिथे आता मुलाखतींची आवश्यकता राहणार नाही. थोडक्यात काय तर या सगळ्या परीक्षा एकाच लेवलला आणून ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप त्यांनी केलेले आहेत. म्हणजेच आज तलाठी भरतीची जर तुम्ही तयारी करणार असाल, म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही ASO या पदासाठी सुद्धा तयारी करत आहात असा त्याचा साधा सरळ अर्थ आपण काढू शकतो. आणि म्हणजेच काय तर तुम्हाला लिपिक या पदासाठी सुद्धा तितकाच जोमाने अभ्यास करावा लागणार आहे जितका आजपर्यंत कंबाईनची मुलं ग्रुप बीच्या मेन्ससाठी प्रिलिमसाठी अभ्यास करत होती. पण या सगळ्याचा फायदा असा आहे की तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा देत बसण्यापेक्षा तुम्हाला आता एकच परीक्षा तिथे द्यावी लागणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची. आता ह्यामध्ये ही परीक्षा पद्धती नेमकी कशी असेल, पुन्हा मग त्यात प्रिलिम असेल का, मेन्स असेल का, तर ऑब्व्हियसली आत्तापर्यंत जशी ग्रुप बी साठी पद्धती राबवली गेली त्यानुसार प्रिलिम आणि मेन्स या 2 स्टेज तर त्याच्यामध्ये नक्की असणारच आहेत. यामध्ये कुठलंही दुमत नाही. बरं, मग आता यातला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तो म्हणजे प्रशासकीय विभागांची जबाबदारी. तर आता प्रत्येक त्या GR मध्ये प्रत्येक संवर्गाच्या खाली प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं की 15 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा कालावधी प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेला आहे. आणि त्या 1 महिन्यामध्ये बिंदू नामावली अपडेट करून आपल्याला त्यांना मागणीपत्र सादर करायचं आहे MPSCकडे. म्हणजेच काय पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये प्रत्येक विभागाला आपल्याकडे रिक्त असणाऱ्या जागा आणि त्याचं मागणीपत्र MPSCकडे द्यायचं आहे. थोडक्यात काय पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये एक मोठी परीक्षा पद्धती या संवर्गांसाठी MPSC मार्फत राबवली जाण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आता मुलाखती नाही हा तर मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आता याची अंमलबजावणी कशी आहे तर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सरळ सेवेने उमेदवार निवडताना सुधारित तरतुदी लागू राहतील. याचा सरळ अर्थ असा होतो की आत्तापर्यंत ज्या जाहिराती आलेल्या असतील मात्र अजून परीक्षा झालेल्या नाहीत त्यांना हा शासन निर्णय लागू होत नाही. मात्र हा शासन निर्णय 5 मेला आला. 5 मे नंतर येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीला हा शासन निर्णय लागू होणार आहे. म्हणजेच काय तर आता कोणतीही इथून पुढे कोणतीही जाहिरात खाजगी संस्थांमार्फत घेतली जाणार नाही, कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. हा त्याचा सरळ अर्थ. दुसरं म्हणजे स्वतंत्र यंत्रणांनी सांगितले की गव्हर्नमेंटच्याच काही स्वतंत्र यंत्रणा आहेत ज्या काही परीक्षा पद्धती किंवा भरती राबवत असतात त्यांच्यावर मात्र कुठलाही परिणाम होणार नाही. तर अशा कुठल्या आहेत तर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे राबवलं जातं जे गव्हर्नमेंटचंच पोर्टल आहे. त्यानंतर पोलीस भरती बोर्डाद्वारे पोलीस भरती होते. तर म्हणजेच पोलीस भरती, शिक्षक भरती यासारख्या भरती आहेत या मात्र MPSCकडे आलेल्या नाहीत. हे यावरून आपल्याला क्लिअर होतं. अपवाद तर आपण पाहिला की या निर्णयापूर्वी जाहिरात जर प्रसिद्ध झाली असेल तर त्यांना या तरतुदी लागू होणार नाहीत. आणि मुलाखत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. गट ब अराजपत्रित व गट क मधील कोणत्याही पदासाठी मुलाखती घेण्यात येणार नाहीत. थोडक्यात काय तर 2 टप्प्यामध्येच बऱ्याचशा पदांसाठीची जाहिरात आलेली आता आपल्याला दिसेल जी की कदाचित MPSC मार्फत एक संध परीक्षा घेतली जाईल. म्हणजेच एकच परीक्षा घेतली जाईल. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा. मग आता यामधून आत्तापर्यंत जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल किंवा एखाद्या TCS पॅटर्नची तयारी करत असाल, IBPS पॅटर्नची तयारी करत असाल, मग आता तुमच्या अभ्यासामध्ये काय बदल होणार आहे तर जेव्हा मला तुम्ही मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा असे प्रश्न विचारत होतात की मॅडम मग आता TCSचा अभ्यास करायचा की MPSC पॅटर्नचा अभ्यास करायचा, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅटर्न वगैरे असं काही नसतं. तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास त्या परीक्षेच्या लेवलचा जर तुम्ही करत असाल आणि तो अभ्यास परिपूर्ण करत असाल तर हा स्विच करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फारसा वेळ लागत नाही. मग आता परीक्षेची काठिण्य पातळी वाढली आहे का तर हो, परीक्षेची काठिण्य पातळी नक्कीच वाढणार आहे. बरं, दुसरी गोष्ट याचा अर्थ आधीचे पेपर सोपे होते का? जरी TCS IBPS घेत होते ते पेपर खूप इझी होते का तर नाही. थोडक्यात काय तर त्याची सुद्धा काठिण्य पातळी बऱ्यापैकी होती. काही विषयांमध्ये जसं की पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल या सगळ्या विषयांमध्ये आता MPSCची जी लेवल आहे त्या लेवलनी आपल्याला अभ्यास करावा लागेल. तिकडे कदाचित आपण GK म्हणून त्या सब्जेक्टकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असेल, मात्र आता आपल्याला त्या लेवलचा अभ्यास करावा लागेल. दुसरं काय तर आपल्या सगळ्यांचा जो वीक पॉईंट आहे तो म्हणजे इंग्लिश ग्रामर. तर त्याला आपल्याला आता इग्नोर करू चालणार नाही. कारण मेन्समध्ये कदाचित तुम्हाला त्याच्यावर चांगल्या
चांगल्या दर्जाचे प्रश्न पाहायला मिळतील आणि ज्यासाठी तुमचा एक चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. बरं, मग आता या शासन निर्णयाने विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे की तोटा झाला आहे? तर 100% याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा फायदाच आहे. त्याचं कारण असं, की वेगवेगळ्या परीक्षांना आत्तापर्यंत म्हणजे माझ्या माहितीमध्ये असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांनी एका वर्षामध्ये सरळ सेवेचे 40 पेपर दिलेले आहेत आणि प्रत्येक पेपरला ₹1,000 फी म्हणजे जवळपास ₹40,000 फक्त परीक्षा देण्यासाठी त्यांनी फी भरलेली आहे. आणि प्रत्येक वेळी 1-2 मार्कने त्यांचं मेरिटमधून नाव जातं आणि जेव्हा नाव जातं, मेरिटमध्ये ते येत नाहीत, तेव्हा ट्रान्सपरन्सी नाही असं सुद्धा त्यांना सतत वाटतं. तर मग MPSCमधनं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी, या सगळा वेळ, तुमचा पैसा वाचणार आहे आणि एकच परीक्षा असल्याने तुमचा फोकससुद्धा क्लिअर राहणार आहे आणि अजून चांगल्या पदासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे परीक्षा देण्याची. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटला असेल. या GR बद्दल तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, तुम्ही जर GRचं व्यवस्थित वाचन केलं, जो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आहे, तुम्हाला ते डाऊट्स नक्की क्लिअर होतील. आणि या व्यतिरिक्तही जर तुमचे काही डाऊट्स असतील, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. थँक यू सो मच.